महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र ग्रामीण विकास अभियानांतर्गत आज नवी मुंबई येथे महालक्ष्मी सरस हे आयोजित करण्यात आलेलं आहे आणि ह्यामध्ये महाराष्ट्रातले 36 जिल्ह्यातल्या महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या विविध कला कौशल्यांना सादर केलं जात आहे। यामध्ये महिलांनी स्वतःच्या हाताने बनवलेले विविध पदार्थ, त्यासोबतच हस्तकला, शिवणकाम आणि विविध असे त्यांच्या अंगी असलेले गुण दाखवण्याचा प्रयत्न इथं केला गेलेला आहे। ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आणि सक्षम करण्याचा हा महाराष्ट्र शासनाचा अनोखा एक उपक्रम आहे आणि स्तुतियोग्य असा हा उपक्रम आहे, ज्याच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातील विविध आदिवासी पाडे असोत किंवा ग्रामीण भागातून महिला इथं आपल्या स्टॉल्ससह उपस्थित आहेत आणि नवी मुंबईमध्ये खरोखर हा अनोखा उपक्रम इथं आयोजित केल्याबद्दल मी सरसचे मनापासून आभार मानेन आणि अशाच पद्धतीने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होत राहो अशी मी त्यांना नक्कीच रिक्वेस्ट करेन। महिलांसाठी शासनाच्या माध्यमातून इवन आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम महिलांसाठी आयोजित केले जातात, ज्याच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्याचा प्रयत्न गव्हर्नमेंटचा असतो आणि अशा माध्यमातून महिलांना नक्कीच स्वतःच्या कुटुंबाला एक सशक्त करण्याचा आणि त्याद्वारे समाज आणि देश सशक्त करण्याचा प्रयत्न असणार आहे हा आणि महिलांनी ह्याच्यात खरोखर सहभाग घ्यायला हवा। कारण आपण मागे कोरोनाच्या वेळी बघितलं होतं की जेव्हा आपल्या पतीला जॉब नाही म्हणून नवरा घरात बसला होता, तेव्हा महिलांनी कंबर कसली आणि जरी आपल्याला काही पदार्थ बनवता येतात त्या जीवावर त्यांनी तेव्हा कुटुंब सावरलं होतं। तर अशा पद्धतीने एक महिला जर विचार करेल तर नक्कीच आपला कुटुंब नव्हे तर देशाला सक्षम करू शकते। आज खरं म्हणजे महाराष्ट्र राज्य ग्रामविकास विभाग यांच्या वतीनं ग्रामीण भागातल्या महिलांना उमेद या संस्थेच्या माध्यमातून पायावर सबलीकरण करणं, त्यांनी केलेल्या प्रोडक्टला एक वेगळी बाजारपेठ मिळवून देण्याचं काम महाराष्ट्र राज्य सरकारच्या ग्रामविकास मंत्री आणि राज्यमंत्री यांच्या माध्यमातून जिल्हा स्तरावरती उमेद संस्थेचे असणाऱ्या अधिकाऱ्यांकडनं केलं जातं। राज्याचे मुख्यमंत्र्यांनी एक संकल्प केला होता की प्रत्येक जिल्ह्यामध्ये उमेदच्या माध्यमातून एक मॉल तयार होईल आणि मला वाटतं 13 जिल्ह्यांकरिता राज्याचे मुख्यमंत्री यांनी 20 कोटीची तरतूद केलेली आहे। प्रत्येक जिल्ह्याला 20 कोटी म्हणजे भविष्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या महिला व्यवसायाच्या निमित्ताने आपला प्रोडक्ट तयार करू शकतात, बचत गटाच्या माध्यमातून उमेदच्या माध्यमातून या योजनेचा लाभ घेतात, अशांना एक चांगली वेगळी बाजारपेठ निर्माण करून द्यायचं काम उमेद आणि त्यांचा सर्व परिवार त्या ठिकाणी करत आहे। त्याच्यामुळे खूप चांगली योजना आहे। मला वाटतं की भारतामध्ये महाराष्ट्र महिलांच्या सबलीकरणासाठी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी खूप चांगलं काम त्या ठिकाणी करते। नवी मुंबईमध्ये प्रत्येक वर्षी याचं आयोजन केलं जातं, तर नवी मुंबईतील जे कोणी लघु उद्योजक महिला असतील किंवा आणखी कोणी असतील त्यांना काय तुम्ही मेसेज? खरं म्हणजे देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी लखपती दीदी ही संकल्प त्या ठिकाणी मांडली आणि ती राबवलेली आहे। आजही आपल्या या स्टॉलमध्ये काही लखपती दीदी आपल्या निर्माण केलेल्या वस्तू विक्रीसाठी आणलेल्या आहेत। नवी मुंबईकरांनी या असणाऱ्या प्रदर्शनाचा खूप चांगला उपयोग करून घेतला पाहिजे। आपणही कुठेतरी विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या विभागातून आलेला आहोत आणि आपल्याच भगिनी त्यांनी स्वतः निर्माण केलेला माल आपल्या विक्रीसाठी आपल्या शहरामध्ये आणलेला आहे आणि म्हणून शहरी भागामधील असणाऱ्या महिलांनी ह्याचा पूर्णपणे लाभ घ्यावा आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या नवऱ्यांना पण घेऊन यावं। म्हणजे एखादा प्रोडक्ट आवडला की लगेच ते QR कोड स्कॅन करतील आणि प्रोडक्ट लगेच ते घरी घेऊन जातील। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान म्हणजेच उमेद अभियानामार्फत आपण आजपासून इथं सिडको एक्झिबिशन सेंटर वाशी इथं महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे।
या प्रदर्शनामध्ये महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून एकूण 490 वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल आपण इथं प्रदर्शनी मांडलेली आहे. त्यामध्ये 70 स्टॉल जे आहेत ते खाद्यपदार्थाशी संबंधित आहेत, जेवणाशी संबंधित आहेत. या ठिकाणी आपण ग्रामीण भागातील महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील खाद्यसंस्कृतीचा अनुभव घेऊ शकता. आणि इतर स्टॉल जे आहेत त्याच्यात आपण अन्नधान्याचे पदार्थ असतील, वाळवणीचे पदार्थ असतील, ज्युसेस आहेत, लोणची आहेत, पापड आहेत, कलाकुसरीच्या वस्तू आहेत, कपडे आहेत, तर यांचे स्टॉल्स आहेत. माझी सर्व नवी मुंबईकरातील रहिवाशांना आग्रहाची विनंती आहे की आपण या प्रदर्शनाला भेट द्यावी. हे प्रदर्शन आजपासून सुरू होऊन 4 एप्रिलपर्यंत राहणार आहे. प्रवेश विनामूल्य आहे आणि संपूर्ण प्रदर्शन हे वातानुकूलित आहे. तर आपण या ठिकाणी येऊन ग्रामीण भागातील संस्कृतीचा आनंद घ्यावा, अनुभव घ्यावा असं आवाहन मी करतो.